नमस्कार, निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आलू मटर. तर आपण मराठीमध्ये आहेत ना वाटाणा बटाट्याची भाजी म्हणतो, तर ती भाजी आपण इथं बनवणार आहे. आणि हे बघा, इतके छान असे थंडीमध्ये आहेत ना, मस्त असे हिरवे वाटाणे आलेले असतात. आणि हे आहेत ना, आपण मस्त ग्रेव्हीची भाजी इथं बनवणार आहे. आपण खूप साधी सिंपल झटपट तयार होणारी आहे. तर आपली रेसिपी स्किप न करता बघा. ही वाटाणा बटाट्याची भाजी इथनं बनवायला अगदी सोपी आहे, खूप झटपट तयार होते आणि एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे. तर इथनं ही रेसिपी बघताना इथनं कुठे स्किप करू नका आणि इथनं शेवटपर्यंत बघा. आणि अजून तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. ही वाटाणा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथनं सुरुवातीला आधी मी इथनं सर्व ही तयारी करून घेते. आता तयारी करण्यासाठी इथनं आधी हे टमॅटो वगैरे कापून ठेवते. याला जास्त वेळ लागतो. मग टायमावरती इथनं जेव्हा फोडणी वगैरे द्यायची असलीत ना, मग पटपट आपल्याला सर्व सामान एक सोबत असलं ना, तर म्हणजे टेन्शन होत नाही जास्त. तर इथं इथनं मी असे टोमॅटो वगैरे कापून घेतले आणि इथनं कांदा पण कापून घेतला होता. आणि इथं साबुत हळदीचा आपण इथं यूज करतोय. तर ती एक घेतली होती मी, म्हणजे एक जी गड्डी आहे तिथनं ती घेतली होती मी इथं. आणि इथनं ती असे त्याचे साल वगैरे काढून आणि ह्या किसण्याच्या साह्याने येत नाही, इथं मी हे असं किसून घेतली होती. आणि इथं येत ना आपल्याला आता पुढे तर बघणार आहे तुम्ही, मसाल्यामध्ये भरपूर आपण लसूण घेतला आहे, पण इथं येत ना फोडणीसाठी ना मी थोडासा इथं लसूण येत ना असं कुटून घेते. आणि बाकीच्या मसाल्याची पण आपल्याला इथं सर्व तयारी करून घ्यायची. तर त्याआधी इथं मी इथं हा लसूण वगैरे कुटून असा आणि इथनं छोट्याशा वाटीमध्ये काढून ठेवते. आणि हा छोट्याशा वाटीमध्ये काढून ठेवला की आपल्याला इथं बाकीच्या मसाल्याची तयारी करायची, म्हणजे जो कांदा वगैरे कापून जो भाजायचा वगैरे येत ना तव्यावरती, त्याची आपल्याला इथं तयारी करून घ्यायची. तर इथं मी आता आधी लसूण कुटून वगैरे बाजूला ठेवून देते. कांदा म्हणजे एक नाही घेतलाय, 2 ते 3 कांदे इथं मी घेतले मीडियम साईजचे आणि छान असे आहेत ना उभे कट करून घेतले. तर तुम्ही बारीक पण करू शकता, पण आपल्याला जर दळायचे असेल तर गरज नाही आहे अशी बारीक कट करत बसायची. तर छान आहेत ना. आता इथं मी हा एक तवा घेतलाय. तर हा तवा आहेत ना मी कधी कधीच यूज करत असते बरं का. असा म्हणजे टाकून दिलेला तवा आहे, पण तो भाजण्यासाठी यूज करत असते मी. आता कांदा व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याच्याबरोबरच लगेच आहेत ना मी इथं आपले जो खोबरं आहे ते खोबरं पण भाजून घेतलंय ते व्यवस्थित. आणि खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं आपण का आपल्याला बाकीच्या ह्या वस्तू आहेत ना त्या पण भाजून घ्यायच्या आहे. आता मी इथं काय केलं होतं, हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. तर हिरव्या मिरच्या आहेत ना खूप छान टेस्ट येते बरं का याने. आणि कलर पण मस्त येतो आपल्या भाजीला पण. तर इथं आहेत ना मी हिरव्या मिरच्या घालून घेतल्या होत्या, एक ते 6-7 मिरच्या. आणि इथं लसण केवढा मोठा घेतला होता, गावठीच लसण आहे आपला, तो पण छान असा ह्या तव्यावरती भाजून घेतला आहे. आणि मस्त भाजून घ्यायचं आहे पटकन. त्याला काही तेल वगैरे जर घातलं ना तर त्याच्यात वेळ लागत नाही भाजायला. आणि इथं ना काजू तुकडा घेतला होता मी. आणि ऑप्शनल आहे बरं का, तुम्हाला घालायचं तर घालू शकतात किंवा तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. तर इथं मी हे काजू तुकडा वगैरे असा भाजून वगैरे घेतला होता. आणि इथनं एक मिक्सरचं जार घेतलं होतं. तर मिक्सरच्या जारमध्ये आहेत ना हे सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे होते. तर मी इथनं आधीच याच्यामध्ये ह्या काड्या घेतल्या होत्या कोथिंबीरच्या, आणि जे वरचा भाग होता तो साईडला काढून ठेवला होता आपल्याला वरून घालायला. आणि इथं ह्या काड्यानी इतकी छान चव लागतात ना, कवळ्या काड्या घ्यायच्या पण बरं का. आणि इथनं प्रमाणातच घ्यायच्या, जास्त नाही घ्यायच्या. आणि हे सर्व इथनं मी भाजलेलं हे आपल्या मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं होतं. आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतल्यानंतर आहेत ना आता मी काय केलं माहिती का, इथं अर्धा चमच येत नाही, इथं चणा डाळ घेतली, अर्धा चमच तांदूळ घेतले, अर्धा चमच तीळ घेतले आणि अर्धा चमच साबुदाणे घेतलेत. हे सर्व थोडे थोडे भाजून आणि याच्यामध्ये घालून घेतलेत. तर तुम्हाला घालायचे तर घालू शकता, पण मी तर म्हणेल की नक्की घाला, खूप छान टेस्ट लागते याने. आणि नाही तर येत ना मी अद्रक काय केलं होतं, असं किसून घातलं होतं, कारण की ना ते दळायला जरा सोपं जातं म्हणून ते हे किसून घेतलं होतं मी इथं. आणि हे किसून घेतल्यानंतर येत ना काय केलं मी, आता हे आपला जो कांदा आणि ना जो हा कढीपत्ता आहेत ना त्याला आपल्या ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांची जागा नव्हती म्हणून आपण दुसऱ्या बॅचमध्ये दळणार होतो. इथं येत ना छान आता मी इथं हे बारीक करून घेतलं, मस्त पेस्ट करून घेतली होती. इथं पेस्ट करून घेतल्यानंतर येत ना एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं. हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व. आणि इथं बाकीचं जे राहिलं आहेत ना ते आता याच्यामध्ये येत ना मी एक छोटासा टोमॅटो इथं येतात ॲड केला आहे, तर तो याच्यामध्ये घालून घेतला आहे. आणि मस्त आपला हिरवागार असा कढीपत्ता, आणि तो घरचाच कढीपत्ता आहे बरं का, तर तो याच्यामध्ये घालून घेतला. आणि कांदा वगैरे छान दळून घेतली, त्याची पेस्ट करून घेतली. आणि इथं येत ना मी मीडियम साईजचे, म्हणजे एक मोठा बटाटा होता आणि बाकीचे आहेत ना छोट्याले होते 2 बटाटे, असे 3 बटाटे आहेत ना मी इथं मस्त असे उकडून घेतले होते. आणि गरमच होते बरं का, भरपूर गरम होते ते. आणि ते असे थंड होईपर्यंत आहेत ना इथं आपल्याला काय करायचं आहे, कांदा 3 ते 4 कांदे मी असे छोटे छोटे कापून घेतले होते. आणि 2 टोमॅटो कापून घेतले होते. आणि इथे आपण साबुत हळदी घेतली बरं का, एकच गाठ घेतली त्या हळदीची अशी. आणि इथं तिचं मस्त असं साल वगैरे काढून आणि ते किसून घेतलंय. आणि इथे आहेत ना बऱ्यापैकी आपले बटाटे थंड झाले होते, म्हणजे जास्त काही झाले नव्हते, पण माझ्याकडे गेस्ट आलेले होते, मला आहेत ना त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचं होतं, म्हणून माझं असं पटपट चाललं होतं. मी जास्त वेट करू शकत नव्हते हे बटाटे वगैरे थंड होण्याचा. आणि बटाट्यातनं जर गार पाण्यात घातले ना त्याची चव बिलकुल पण, म्हणजे चव जाते त्याची बरं का. म्हणून ना गार पाण्यामध्ये घालायचे नाही बटाटे. उकळून साईडला तुम्ही ना जर वेळ असेल ना तर ते थंड होऊन द्यायचे आणि मग शिलायचे. पण ना असे डायरेक्ट
एक गार पाण्यामध्ये घालायचे नाही, त्याची पूर्ण अशी पानसट चव लागते. त्याच्यामुळे ना पाण्यामध्ये ते घालायचे नाही, ते गरम गरमच किंवा थंड झाल्यावर आपल्याला हे साल वगैरे काढून घ्यायचे होते. आता मी ना कसे बसे ते गरम गरमच असे साल वगैरे काढून घेतले होते. बघू शकता तुम्ही सर्व असे अजून त्याच्यातनं वाफा निघताय, म्हणजे ते पूर्ण असे गरमच येतात. तर मी वेट करू शकत नव्हते, कारण की मला पाहुण्यांसाठी स्वयंपाक बनवायचा होता आणि तुमच्या संग ही रेसिपी पण शेअर करायची होती मला. तर मी ना मग इथं काय केलं होतं, हे बटाटे आहेत ना असे कापून घेतले. तुम्ही हवे त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता, छोटे मोठे, पण मी असे मीडियम साईजमध्येच कापून घेत होते, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही. आणि इथं मी काय केलं होतं, छोटीशी वाटी म्हणजे असे छोटेसं ताट घेतलं होतं, त्याच्यामुळे हे कापायला जरा अवघड जात होतं. पण तुम्ही ना थोडंसं मोठं घ्या, म्हणजे कापायला जरा सोपं जाईल. आणि इथं मी खडे मसाले घेतले होते, 2 हिरव्या इलायच्या घेतल्या होत्या, 1 मोठी इलायची मसाल्यातली घेतली होती, 2 आपले लवंग घेतलं, एक आहेत ना ते स्टारफुल घेतलं आणि 2 आपले छोटेसे असे तेजपत्ते घेतले. आणि सर्व आहेत ना आता हे तर मी बटर यूज करते बरं का, कारण आहेत ना माझ्याकडे पाहुणे होते आणि ना मला थोडीशी ह्या बटरनी चव जराशी मस्त येते, छान येते एकदम. तर ते बटर मी इथं घालून घेतलं होतं. आणि ना कढीपत्ता आपण येत नाही इथं दळायला घेतला होता, त्याच्यामुळे ना मी कढीपत्ता जरासा थोडासाच घेतला होता बरं का. तर म्हणजे एकच पान घेतलं होतं कढीपत्त्याचं. तर ते छान असं तडतडलं की याच्यामध्ये आहेत ना जिरे आणि ना आपल्याला मोहरी घालून घ्यायची होती आणि त्याची ना आपल्याला फोडणी द्यायची होती. इथं तर थोडं थोडं घातलं मी, अर्धा चमच. आणि त्यातनं लसण ठेचून घेतला होता मी खलबत्त्यामध्ये थोडासा. आता आपण दळायला तर घेतलेलाच आहे भरपूर सारा, पण असा जर घातला ना तुम्ही नक्की घाला तुम्ही बरं का, असा फोडणीमध्ये असा थोडासा ठेचून एकच नंबर भन्नाट चव लागते याची. तर इथे आहेत ना मी जो कांदा कापून घेतला होता ना बारीक, तो कांदा याच्यामध्ये घालून घेतला आणि छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा. आता आपण दळायला पण कांदा घेतला आहे, याच्यामध्ये पण कांदा घातला आहे. तर ह्या प्रकारे आहेत ना तुम्ही एखाद्या वेळेस वटाणा बटाट्याची भाजी बनवून बघा, तुम्ही नॉनव्हेजला पण विसरून जाल, इतकी छान आणि इतकी टेस्टी लागतेत ना, खूपच एकच नंबर लागते ही भाजी. आणि छान असतं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. परतून झालं की आपल्याला असा कांदा जास्त ब्राऊन वगैरे असं काही करायचा नाही, जास्त काळा वगैरे पण नाही करायचा आहे. आणि त्याच्यामध्येच असा झाला हा कांदा की याच्यामध्ये आपल्याला आहेत ना ही साबुद हळदी आहेत ना, ती साबुद हळदी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ती छान अशी परतून घ्यायची. तर ह्या हळदीचा आहेत ना इतका वास असा घमघमाट सुटला होतात ना, एकच नंबर बरं का, खूपच छान झालं होतं. आणि ह्या ओल्या हळदीने ना इतकी छान टेस्ट येते ना, खूपच मस्त. आणि याचा असा कलर वगैरे जास्त काही सुटत नाही आपल्याला, ही आपली जी हळदी पावडर असते ना तिथं घालायलाच लागते, पण चवीला येत ना खूप छान आणि आरोग्यासाठी चांगली असते बरं का. म्हणून आहेत ना आता हे थंडीचे दिवस आहेत ना, तुम्ही नक्की यूज करा ही साबुत हळदी, आपली ओली हळदी असते ती. आणि इथं आहेत ना मी जे 2 टोमॅटो कापून घेतले होते टोमॅटो, ते छान असे याच्यामध्ये घालून आणि परतून घेत होते व्यवस्थित. आणि खूप छान लागतात बरं का हे टोमॅटो आहेत ना, मस्त असे थोडेसे असे सॉफ्ट वगैरे झालेत ना, मग आपल्याला बाकीचे मसाले याच्यात घालून घ्यायचे. आता इथे आहेत ना मी घरीच बनवलेली आपली जी धना पावडर आहेत ना ती 1 चमच याच्यामध्ये घालून घेतली. 1 चमच याच्यामध्ये आहेत ना लाल तिखट घालून घेतलं. 1 चमच आहेत ना गरम मसाला घालून घेतला मी आणि हळद घालून घेतली. तर गरम मसाला तुम्ही कोणता पण घाला, मी घरचाच यूज केला होता. आणि खूप छान एकदम कमी मसाले वापरलेत मी इथं बरं का. आणि इथं आहेत ना थोडासा हिंग वापरला आहेत मी. आता आहेत ना मसाले काय माहिती का, आपण आहेत ना हिरव्या मिरच्याचं वगैरे याच्यामध्ये आहेत ना तळताना दळलं आपण ती ग्रेव्ही दळून घेतलीत ना त्याच्यामध्ये आपण वापर केला आहेत. म्हणून इथं आहेत ना लाल तिखट घालताना जरा विचार करूनच घालायचं इथं. आणि याच्यामध्ये आहेत ना लगेच आहेत ना आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाने आहेत ना इतके भन्नाट चव लागतात ना, जेव्हा आपण फोडणीमध्ये मीठ घालतो ना त्यावेळेस खूपच छान, खूप मस्त टेस्ट लागते बरं का याची. तर मस्त मी इथं घालून घेतलं होतं आणि छान असं परतून घेतलं होतं ह्या स्टेजला. आणि असं व्यवस्थित परतून घेतलं की आपल्याला इथं आहेत ना जो मसाला आपण बनवून घेतला आहे, जो मिक्सरमध्ये दळून घेतला आहेत ना, तो मसाला आपल्याला इथं घालून घ्यायचा आहे. आणि इथं आहेत ना मी काय केलं होतं हा मसाला आहेत ना जेवढा हवा होता तेवढा, मला आता मी दळून तर घेतला होता पण जेवढा हवा होतात ना तेवढा मी याच्यामध्ये घालून घेतला. आणि हा परत आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा होता, परतून घ्यायचं होतं व्यवस्थित, तेल सुटेपर्यंत आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे बरं का. आणि छान असा आहेत ना असा फ्राय वगैरे झाला व्यवस्थित, छान असा मसाला परतून घेतला, असा छान फ्राय करून घेतला की मग येत ना आपल्याला याच्यामध्ये आता हे जे आपण वाटाणे घेतलेत ना ते वाटाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर काय करायचं माहिती आहेत का, वाटाणे आहेत ना मी जरा जास्तच घेतलेत, कारण की आहेत ना खूप छान लागतात हे वाटाणे. तर आधी ना थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आहेत ना याला आहेत ना थोडंसं तेल सुटून द्यायचं आहे आपल्याला. तर मी इथं आहेत ना कोथिंबीर वगैरे पण कापून घेतली छान. आणि बघा बघू शकता तुम्ही, छान असं त्याला तेल सुटलंय बघा किती मस्त ना. म्हणजे तेल पण आपण जास्त यूज वगैरे केलं नाही, बटर वगैरे यूज केलं आपण याच्यामध्ये आणि थोडंसं तेल पण याच्यात यूज केलं आपण. तर बघा इतकं मस्त आहेत ना, त्याला असा मसाला आहेत ना छान असं झाला आहेत आपला, मस्त शिजला आहे आपला हा मसाला. आणि आता हा आहेत ना शिजला वगैरे असं व्यवस्थित जेव्हा कढई असं सोडायला लागलं ना ते त्यावेळेस आहेत ना आपल्याला हे वाटाणे घालून घ्यायचे. छान वाटाणे असे मी धुवून घेतले मस्त. आणि आपल्या ह्या थंडीमध्ये आहेत ना ह्या इतके मस्त असं हिरवे वाटाणे आलेले असतात ना आणि खूपच छान बरं का. आणि हे आहेत ना असे आहेत ना आपण आता बटाटे आहेत ना उकडून घेतले, तर हे वाटाणे वगैरे उकडून घ्यायची गरज नाही आपल्याला, कारण की हे आहेत ना असे छान वाफले जातात, अगदी खूप पटकन शिजले जातात. म्हणून आहेत ना आपण काय करणार आहे आता ह्या मसाल्यामध्येच आहेत ना असे छान फ्राय करणार आहे आणि जरा थोड्या वेळेत याच्यावरती झाकण ठेवणार आहे आपण. असे व्यवस्थित असे या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले की मग आपण थोडेसे केत हे वाफून घेणार आहे. जास्त वेळ पण वाफायचे नाही आपल्याला,
आपल्याला 4 ते 5 मिनिट आपल्याला फक्त वाफवून घ्यायचे आहेत. तर मस्त होतं त्याच्यामध्ये असं झाकण वगैरे ठेवून घेतलं की छान वाफतात, बघू शकता तुम्ही बघा. आणि मस्त त्याला ना तळी अशी तेल पण आलेले बघा वरती, खूप छान. तर हे परत व्यवस्थित येत ना खाली वरती करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे परत एकदा येत ना 2-1 मिनिटं झाकण ठेवून आणि पुन्हा येत ना हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि नंतर येत ना हे झाकण वगैरे काढून आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये येत ना हे उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे. इतकी भन्नाट चव लागते ना, तुम्ही येत ना एकदा नक्की करून बघा बरं का. तुम्ही येत ना नॉनव्हेजला सुद्धा फेल आहे हे, इतकं भारी लागतं, म्हणजे नॉनव्हेज पण याच्या पुढं फेल आहे. तर याच्यामध्ये येत ना मी गरम पाणी घालून घेतलं आहे. तर गार पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही याच्यामध्ये, आपल्याला गरमच पाणी यूज करायचे. म्हणजे जी टेस्ट असतात ना ती एकदम जशी का तशी राहते. आणि ना कुकिंग प्रोसिजर आहेत ना ती पण आपली इथं थांबत नाही, एकदम फास्ट होते. आणि छान इथं आपली भाजी बनवून तयार आहे. मस्त कोथिंबीर वगैरे भुरळून, आणि बघू शकता मी झाकण ठेवून थोड्या वेळ ठेवलं होतं तरी परत याला इतकी छान अशी तर्री वगैरे आलीत ना, आणि त्याचा वास आहा एकच नंबर. आणि इतकी भारी झाली होती ना ही भाजी, इतकी टेस्ट होती ना याला, खूपच छान. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल ना तर आपल्या मित्रपरिजनांना, घरातल्या लोकांना वगैरे ही इथनं लिंक शेअर करा आणि माझा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा तुम्ही. तर खूप छान. आता इथे मी प्लेटिंग करते, भरपूर छान झालेली होती, टेस्ट एकच नंबर होती बरं का इथं. आणि मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आणि त्याच्यावरतून कोथिंबीर एकच नंबर. दिसायला जेवढी छान आहेत ना तेवढी टेस्ट पण आहे. याच्यावरतून लिंबू तर इतकं भारी ना, एकच नंबर. लिंबू टाकून जर खाल्लीत ना ही भाजी खूप छान टेस्ट देते बरं का. नॉनव्हेजपेक्षाही खूप भारी लागते ही भाजी, बघू शकता तुम्ही, इतकी मस्त झाली होती ना. आता मी तर टेस्ट करते आहे, खूपच भारी. बाय. आता प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आता हे बघा बनवायला आपण सुरुवात करतोय, तर खूप छान अशी मस्त भाजी बनवली जाते. खूपच टेस्टी आणि एकदम अशी झणझणीत मस्तपैकी ही भाजी आपली वाटाणा बटाट्याची बनवून तयार झालेली आहे. तर असेच नवनवीन आणि टेस्टी पारंपरिक व्हिडिओ बघण्यासाठी, पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी जे पण व्हिडिओ, जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन होतं, ते तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.